नमस्कार मित्रांनो, कॉम्प्युटर मध्ये आपलं स्वागत आहे. आज जो आपण हा सेटअप तयार करताय तो फोटोग्राफर डिझायनर आहेत त्यांच्यासाठी पीसी सेटअप तयार करताय. ज्याचा यूज जर समजा तुम्ही ग्राफिक डिझाईन साठी फोटोशॉप साठी जर यूज करणार असाल तर हा तुमच्यासाठी युजफुल राहणार आहे. अंडर 45,000 च्या हा पीसी सेटअप आपण तयार केलेला आहे. ज्याच्यामध्ये जे कॉम्पोनंट आहेत ते i5 चा 12 जनरेशनचा प्रोसेसर आहे. Asus चा प्राइम सिरीजचा X610 मदरबोर्ड, 16GB ची रॅम आहे, कॉर्सेरची 500GB ची NVMe SSD आहे. तसेच जे ग्राफिक्स कार्ड घेतलेलं आहे त्या ASRockचा RX 570 8GB चं ग्राफिक्स कार्ड घेतलेलं आहे AMD Radeon मध्ये. आणि कॅबिनेट जो आहे तो अँटीस्पोर्टचा IC112 हा ब्लॅक कलर वाला कॅबिनेट जो 4 RGB रॅम सोबत येतो तो कॅबिनेट आपण सिलेक्ट केलेला आहे. ह्या ऑल कॉम्पोनंटचा अनबॉक्सिंग करून बघणार आहे. याची फीचर्स कशा पद्धतीने हा बिल्ड कशा पद्धतीने आपल्याला कंप्लीट होते ते पण तुम्हाला एंड पर्यंत नक्कीच कळेल. त्यामुळे सगळं मटेरियल कॉम्पोनंट जेन्युइन आहेत का नाहीत हे पण तुम्ही चेक करून घ्या. ते कसं चेक करायचं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन बिल्डच्या व्हिडिओ आम्ही टाकत आहे त्या तुम्हाला इझिली नोटिफिकेशन मिळून जातील. चला तर मग ही बिल्ड करायला घेऊया. ऑल कॉम्पोनंट बॉक्स पॅक आहेत नाही ते चेक करून घेऊया. तर याच्यामध्ये जो मदरबोर्ड यूज केलेला आहे तो Asus मध्ये प्राइम मध्ये S610M-E D4 जो 14 जनरेशन सपोर्टेड आहे. ह्याच्यामध्ये जर समजा तुम्ही 14 जनरेशनचा प्रोसेसर ऑल सिरीजचा जर समजा तुम्ही टाकणार असाल तर तुम्ही सपोर्टेड आहेत. 3 इयरची वॉरंटी प्रोव्हाइड आहे. विंडोज 11 याच्यामध्ये तुम्ही इन्स्टॉलेशन करू शकताय. 2 रॅमचे स्लॉट आहेत. आपण आता सिंगल स्ट्रीप टाकत आहे. तुम्ही फ्युचरमध्ये अजून एक ॲड करण्याला करू शकताय. ग्राफिक्स कार्डचा स्लॉट आणि NVMe 2 स्लॉट याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले असतात. तसेच याचं बॉक्स पॅक आणि चेक करणार तर तुम्ही बेसला इथं बॉक्स पॅकचं सील याचं चेक करू शकताय. आणि सिरियल नंबर बेसला तिथं तुम्हाला मदरबोर्डचा सिरियल नंबर बघायला भेटेल. आणि याचे जे फीचर्स आहेत ते तुम्हाला बॅक साईडला बघायला भेटतील. ऑल फीचर्स म्हणजे याच्यात गेमिंग ॲडिओ बूस्ट टेक्नॉलॉजी ॲड आहे. फॅनचे सपोर्टेड थ्रेड पिन सपोर्टेड चेक करू शकताय. बॅक साईडला मेन्शन आहेत. आणि इथं सपोर्टेड ऑल पोर्टचे जे सपोर्टेड आहेत ते तुम्ही इथं बॅक साईडला इथं चेक करू शकताय. तसेच जो SMP यूज केलेला तो VS600 हा अँटीस्पोर्टचा SMP यूज केलेला आहे जो की 2 इयर वॉरंटी सोबत प्रोव्हाइड केलेला आहे. याचा सिरियल नंबर तुम्हाला बॅक साईडला इथं बघायला भेटेल. आणि कम्प्लिटली बॉक्स पॅक आहे हा. रॅम जी यूज केलेली आहे ती कॉर्सेरमध्ये रॅम यूज केलेली आहे जी की DDR4 वाले आहे. सिंगल स्ट्रिप आहे 16GB ची 3200 MHz तिथे चेक करू शकता. वेंजन्स LPX हे जे रॅमचं मॉडेल नंबर आहे. DDR4 वाली रॅम आहे. कम्प्लिटली बॉक्स पॅक आहे. दोन्ही साईडला याचं बॉक्स पॅकचं सील बघू शकता. आणि सिरियल नंबर तुम्हाला रॅमवरती सुद्धा बघायला भेटेल. विथ हिटसिंग सोबत रॅम प्रोव्हाइड केलेली आहे. आणि जो SSD यूज केलेला आहे ते WD ब्ल्यू सिरीजमध्ये 500GB ची SN580 NVMe SSD प्रोव्हाइड केलेलं आहे जी की 4000 रीडर्स 4000 रीड आणि राईट स्पीड सोबत प्रोव्हाइड केलेले आहे. 5 इयर वॉरंटी आहे. PCI 4.0 सपोर्टेड आहे. 4.0 सोबत आहे ही SSD. बॅक साईडला याचं सिरियल सील दोन्ही साईडला इथं चेक करू शकताय. तसेच जो प्रोसेसर यूज केला आहे तो i5 चा 12 जनरेशनचा 12400F वाला प्रोसेसर आपण यूज करत आहे. बॉक्स पॅकसाठी दोन्ही साईडला तुम्ही याचं बॉक्स पॅकचं सील चेक करू शकताय. आणि याचा सिरियल नंबर तुम्हाला बॅक साईडला इथं बघायला भेटेल. आणि हा आपला प्रोसेसर आहे. तसेच जो ग्राफिक्स कार्ड यूज केलेलं ते ASRockचं Radeon मध्ये RX 570 हे 8GBचं ग्राफिक्स कार्ड 8GB DDR5 वाला ग्राफिक्स कार्ड DirectX 12 सपोर्टेड आहे. 2 फॅन सोबत आहे ग्राफिक्स कार्ड. तसेच हा याचा सिरियल नंबर तुम्ही बघणार असाल तर बॅक साईडला याचा सिरियल नंबर भेटेल. आणि याचा बॉक्स पॅकचं सील बेसला तुम्हाला याच्यात इनसाईडमध्ये बघायला भेटेल. आणि जो कॅबिनेट यूज केलेला आहे तर अँटीस्पोर्टचा ICE112 हा कॅबिनेट आपण 4 फॅन सोबत प्रोव्हाइड केलेला आहे ज्याच्या राईट साईडला टेम्पर ग्लास आहे. चला मग सगळे कॉम्पोनंट बिल्ड करायला घेऊया.
आताच आपलं बिल्ड कम्प्लीट झालेलं, चेक करू शकता कशामधून बिल्ड झालेलं आहे. ह्या बिल्डच्या ऑल डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा बघायला भेटतील. लेटेस्ट प्राइस तुम्हाला नक्कीच जो आमचा ऑफिसचा नंबर तुम्हाला शेअर केला त्या नंबरवरती जावा, तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप करू शकता, तुम्हाला लेटेस्ट प्राइस त्यावरती मिळून जाईल. कारण की ही जे बिल कर्तव्याची प्राइस टाकलेली असते, आपण जे आता व्हिडिओ अपलोड करतोय त्यावेळी व्हिडिओ आपण लेट नाही 2 महिन्यानंतर शेड्यूल लावून अपलोड केलेली असते. त्यामुळे लेटेस्ट प्राइस तुम्हाला नक्कीच व्हॉट्सअपवरतीच मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच आमच्या व्हॉट्सअपला कनेक्टेड राहा. आणि तुमच्या रिक्वायरमेंट काय वेगळे असतील तर नक्कीच आमच्या व्हॉट्सअपचा जो नंबर दिला त्या नंबरवरती टाकून तुम्ही आमच्याकडून कोटेशन घेऊ शकता. आपण ऑल महाराष्ट्र आता डिलिव्हरी द्यायला चालू केल्यात. ऑल पीसी बिलच्या ऑल कंपोनंट तुम्हाला जेन्युइन मिळणार आहे. 100% गॅरंटेड मटेरियल विथ कंपनी वॉरंटी सोबत सगळं मटेरियल मिळणार आहे. आणि याचे बिलचे व्हिडिओ सुद्धा आपण कस्टमरला शेअर करतोय. त्यामुळे नक्कीच आम्हाला चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन बिलच्या व्हिडिओ तुम्हाला आम्ही पाठवत आहेत त्या तुम्हाला इझिली नोटिफिकेशन मिळून जातील. आणि जो तुमचा मित्र अशीच बिलच्या शोधात आहे त्याला नक्कीच ही व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जर तुम्हाला काय कोणते क्वेरीज असतील किंवा काय असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा कळवू शकता. थँक्यू.